मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता उद्याही पैसे जमा होतील। पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत, जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं? तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत अजित तटकरे मॅडम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता मोठी घोषणा केलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही। आता सगळे हप्ते आजपासून वाटप सुरू होतील। ज्यांना एप्रिलचा हप्ता आला नाही त्यांना एप्रिलचा मिळेल, ज्यांना मेचा हप्ता अजून आलेला नाही त्यांना आजपासून मेचा हप्ता मिळणार आहे। सकाळी आपल्याला 11 वाजल्यापासून पुढे हे वाटप पाहायला येणार आहे। 11 वाजता एक येणार आहे, परत 2 वाजता एकदा वाटप होणार आहे। आज दिवसभरात 2 वेळा वाटप होणार आहे। जवळपास आज 15 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। बघा मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वाची बातमी आहे। आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती निधी बनवायचा आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत। लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण आता मेच्या हप्त्यासोबत जूनचा हप्तासुद्धा सोबतच जमा होणार आहे। तर 2 हप्ते एकत्र, मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट येणार आहेत। आज 11 वाजल्यापासून पुढे 11 वाजता एक हप्ता येणार आहे आणि 2 वाजता असे 2 वेळा या हप्त्याचं नियोजन हे होणार आहे। त्यामुळं सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला 100% दोन्ही हप्ते भेटतील। कारण आता आपण जर बघितलं तर आज 3 जून आहे, आज 3 जून आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी याच प्रतीक्षेत आहेत की आपल्याला पैसे कधी मिळतील। तर भरपूर लाडक्या बहिणींना हे माहीत नाही आहे की नेमकं काय झालेलं आहे, का प्रोसेस थांबलेली आहे, तुम्हाला हप्ता मिळणार का, तुमचं नाव यादीत आहे का, हे कसं चेक करायचं। तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकंदरीत हळूहळू सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूयात। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना ह्याची प्रतीक्षा आहे कधी येणार। तर आज 3 जून मुख्यमंत्री यांनी मोठी घोषणा केलेली आहे। 3 जूनपासून 3, 4, 5 आणि 6 असे 4 दिवस हे वाटप होणार आहे। 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख लक्षात घ्यायचं आहे। 3 जूनपासून 6 जूनपर्यंत म्हणजे आज मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत हे जे वाटप आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट 2 हप्ते मे आणि जून 11वा आणि 12वा हप्ता थोड्याच वेळात आता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जमा होत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। बघा उशीर का होत आहे तुम्हाला मी सांगतो आहे। प्रत्येक महिन्यात लाडक्या बहिणी यातून बाद होत आहे, त्याची भरपूर कारण आहेत। कारण काल आणि परवामध्येच जवळपास 20,000 ते 25,000 लाडक्या बहिणी अशा सापडलेल्या आहेत ज्या सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि सरकारी पगार खात असतानासुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत। तर सरकार अशा लाडक्या बहिणींच्या शोधात आहे ज्या नोकरीवर आहेत, ज्यांना चांगल्या पैशाची पगार आहे, म्हणजे
35,000 40,000 असे पगार आहे, तरी देखील या लाडक्या बहिणी उगीच अशा योजनांचा लाभ घेऊन फसवत आहे. तर अशा लाडक्या बहिणींना सरकार शोधून त्यांना बाद करत आहे या योजनेतून. त्यामुळे खरं तर हा उशीर होत आहे. त्यामुळं लक्षात घ्या, जर तुम्ही सरकारची फसवणूक करत असाल, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आहे, 50,000 पगार आहे, 60,000 पगार आहे, तर मला वाटतं 1,500 रुपयाची खरेच जी गरजू लाडकी बहीण आहे तिच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण काय होतं आहे, ह्या सगळ्या शोधामुळं भरपूर लाडक्या बहिणींना तिथं उशीर होत आहे, लेट होत आहे. कारण सरकार काय करतं आहे, प्रत्येक वेळेस नवीन यादी काढत आहे. पहिलं कसं होतं, जून ते तुम्ही डिसेंबर जर बघितलं निवडणुकी अगोदरच्या सगळ्या गोष्टी, तर सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे येत होते. यादी तीच होती, यादी फिक्स होती, प्रत्येक वेळेस यादी काही बदलत नव्हती. परंतु आता असं झालेलं नाही आहे. आता सगळं परिस्थिती बदललेली आहे. आत्ता प्रत्येक महिन्याला नवीन यादी ही त्याच्यामध्ये करत आहे. जर एप्रिलमध्ये तुमचं नाव असेल तर मेमध्ये असेलच असं नाही. त्या भ्रमात राहू नका. सगळ्यात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देत आहे. ही अपडेट कोणाकडेच नाही आहे, कारण आपल्याला सगळी डिटेलमध्ये माहिती आपण घेऊनच व्हिडिओ हा बनवत असतो. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की ज्या लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आला आहे त्यांना मे आणि जूनचा येईल असं नाही. त्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. आजच बँकेत जाऊन तुम्हाला पहिली गोष्ट तर तुमचं बघा, तुम्ही म्हणाल आमचं झालेलं आहे तरी आम्ही करू का? हो, तुम्हाला करायचं आहे. कारण जवळपास 70,000 ते 80,000 लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड सीडिंग आहे असं त्यांना वाटतं आहे, परंतु आधार कार्ड सीडिंग नाही आहे, त्याची अकाउंटची KYC झालेली नाही आहे. बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ती आजच KYC करायची आहे किंवा परत एकदा क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे की आपलं खरंच सगळं नीट आहे का. लक्षात घ्या, जर तुमचं आता हे नसेल आज उद्यामध्ये आणि जर हप्त्याचं वितरण जर झालं तर मात्र सगळ्या गावाला पैसे येतील, मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत. याची तुम्हाला परत त्रास होईल. त्यामुळं मी तुम्हाला ते सांगतो, बँकेत जाऊन तुम्हाला 10 ते 15 मिनटाचंच काम आहे. 10 ते 15 मिनटाच्या कामामध्ये वेळ थोडा घालवला तर तुमच्या घरात 3,000 रुपये, जर 2 लेडीज असतील तर 6,000 रुपयेसुद्धा येतील. बघा मग तर तुम्हाला काय करायचं, मी तुम्हाला योग्य पर्याय सांगितलेला आहे. आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे दादा, पण त्याच्या अगोदर एक काम सांगतो. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्डला सिरियसली घेतलेलं नाही आहे. रेशन कार्ड ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींनी KYC करून घ्यायची आहे रेशन कार्डची. पांढऱ्या रेशन कार्डवाल्यांचं काही नाही, कारण त्यांना असंही कुठल्या योजनेचा लाभ हा मिळणार नाही, तरीसुद्धा त्यांनी KYC करून घ्यायचे. कारण तुमचं ते एक ओळखपत्र, एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं सगळं व्यवस्थित असेल त्यांना मेचा आणि जूनचा असे 3,000 रुपये एकत्र मिळणार आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आमचं नाव बघायचं आहे, आम्हाला यादीत आहे का नाही, किंवा आमचा जिल्हा कोणता आहे, किंवा पैसे येणार का नाही. तुम्ही आता सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचे तुमचा जिल्हा कोणता आहे. पटापटा सगळ्यांनी कमेंट करा. बघा, जे कमेंट करतील त्यांना रिप्लाय उत्तर मिळेल, त्यांच्या कमेंटला उत्तर मिळेल. जे कमेंट करतील त्यांना फक्त एक काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. शेअर कुठं करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप्सला जे आपले आहेत. आज आपल्याला तिथं दाट शक्यता आहे, कारण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर गेल्या वेळेस 3 मेपासून वाटप सुरू झालं होतं. 3 मेपासून 5 मेपर्यंत वाटप होतं. तोच तारीख आहे आज. त्यामुळं सगळ्यांनी आज मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे. आज तुम्हाला 11 वाजल्यापासून पुढे हे वाटप आपल्याला होताना पाहायला मिळणार असल्याचं आपल्याला तिथं दाट आहे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होते, पुणे, सातारा, रायगड, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती. आज जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. आज 20 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल. उद्या 16 जिल्ह्यामध्ये. कदाचित 2 दिवसातच हे वितरण संपूनसुद्धा जाईल, कारण तुम्हाला माहिती आहे आता सगळं फास्ट झालेलं आहे. त्यांना सवय झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टींची. आता ते मॅनेज करू शकतात पटापटा हे सगळ्या गोष्टी. त्यामुळे ट्रान्झॅक्शन आता पहिल्यासारखं काय 8-8 दिवस चालत नाही. आता 8-8 दिवस ट्रान्झॅक्शन ह्याच्यामुळे चालत नाही, कारण सरकार यादीच अशी बनवत आहे ज्याने की 2 दिवसात ट्रान्झॅक्शन कंप्लीट होतील. पहिलं कसं होतं, प्रत्येक जिल्ह्यावाईज वाटप व्हायचं, सगळं नीट करायला लागायचं. आता तसं राहिलेलं नाही. आता बँकेत तर बघितलं तर आपण सगळ्या बँकेत पैसे येणार आहेत. यादी कुठे आहे, तर यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये मिळू शकते किंवा अंगणवाडी सेविका तिथं जाऊन तुम्हाला चेक करायचे. जर ऑनलाईन चेक करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं अकाउंट जे आहे लाडकी बहिणीची वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. जर तिथं तुम्हाला व्यवस्थित सगळं दिसत असेल, ब्लॉक वगैरे काही नाही किंवा कुठलं कारण नाही आहे, तर 100% तुमचं नाव यादीत आहे असं सुद्धा तुम्ही समजू शकता. आता हा व्हिडिओ जास्त शेअर करा. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.